मीनाक्षी शिंदे आयोजित खेळ मंगळागौरीचा उत्साहात संपन्न। ठाणे शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या वतीने आणि मीनाक्षी शिंदे यांच्या आयोजनातून खेळ मंगळागौरीचा 2026 हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे उत्साहात संपन्न झाला। पारंपरिक मंगळागौरीचे खेळ, लावणी, संगीत आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी उपस्थित महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। महाराष्ट्राची समृद्ध लोकपरंपरा आणि संस्कृती जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला। पारंपरिक मंगळागौरीच्या खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। यावेळी मराठी सिने अभिनेत्री दीपाली सय्यद, ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळुलकर तसेच लावणी नृत्यांगना कांचन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आदींच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली। लावणी नृत्याच्या सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळवली, तर मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी कार्यक्रमात मराठमोळा रंग भरला। महिलांनी संगीत आणि नृत्याचा मनमुराद आनंद घेतला। यावेळी कार्यक्रमाच्या आयोजक माजी महापौर, शिवसेना लाडकी सून अभियान महाराष्ट्र राज्य प्रमुख तथा शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी उपस्थित महिला आणि मान्यवरांचे आभार मानले। महिलांना एकत्र आणण्यासोबतच महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृती आणि लोककला नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न अशा उपक्रमांतून केला जात असल्याचे त्यांनी सांगितले। महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे खेळ मंगळागौरीचा 2026 हा कार्यक्रम आनंद, उत्साह आणि मराठमोळ्या वातावरणात संपन्न झाला। खूप छान, खूपच उत्कृष्ट। कारण त्याचं जेव्हा लीडरशिप खूप स्ट्रॉंग असते ना, तेव्हा असा कार्यक्रम होतो। कारण त्याचं कौतुक आहे मीनाक्षीताईंचं, कारण त्यांनी ते सगळं बांधून ठेवलं आहे। आणि मंगळागौर ही नेहमीपेक्षा वेगळी असते यांची, एकदम म्हणजे आधुनिक असते, त्यात सगळ्याच गोष्टी असतात आणि ते बघितल्यानंतर खूप छान वाटतं आणि त्याच्यात आपणही समोरून जातो, आपणही एन्जॉय करतो आणि तेही मी केलेलं आहे। त्यामुळे मला खूप मजा आली। खूप छान छान कार्यक्रम होते। कांच्या खूप सुंदर अशी लावणी होती पारंपरिक, ती आपल्याला बघताना छान वाटतं आणि उत्कृष्ट असा कार्यक्रम होता। ह्या कार्यक्रमाला तोड नाही। शिवसेनेचा कार्यक्रम हा नेहमीच छान असतो, उत्तम असतो आणि उत्कृष्ट असतो। अगदी अगदी गरजेचं आहे। तेच सांगते की हा ज्या पद्धतीने कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये संस्कृती सगळ्यात वरच्या लेवलची होती, जी बघून मला असं वाटतं इथून शिकण्यासारखं आहे। सगळ्यांनी इथूनच शिकलं गेलं पाहिजे। म्हणजे खूप खूप ठिकाणी सगळ्यांनीच बघितलं पाहिजे की कशा पद्धतीने सादरीकरण असलं पाहिजे, काय कार्यक्रम ठेवले पाहिजे स्टेजवर। ते कार्यक्रम बघून आत्ताची पिढी शिकेल। जे म्हणतात झेंझीला काय दाखवायचं आणि काय त्यांनी बघितलं पाहिजे। तर मला असं वाटतं की अशा पद्धतीचे कार्यक्रम बघितले पाहिजे, तेव्हा त्यांना कळेल की मिलेनियर्स काय होते। दरवर्षी शिवसेनेच्या तर्फे खेळ मंगळागौरीचं आयोजन करण्यात येतो आणि मला असं वाटतं उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिलांकडून मिळालेला आहे। एक आगळी वेगळी मंगळागौर शिवसेनेच्या वतीने दरवर्षी केली जाते। मला असं वाटतं की पारंपरिक वेशेत महिला येतातच, पण जे पारंपरिक खेळ आहेत ते न खेळता वेगळ्या स्वरूपाचं एक त्यांना आनंद देण्यासाठी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं आणि वेगवेगळे कलाकार त्यांच्या भेटीसाठी येत असतात आणि शिवसेनेच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष हा कार्यक्रम होतो आहे आणि खरं तर खूप चांगलं वाटतं की महिलांसाठी हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी आयोजित करतो आणि महिला त्यासाठी चांगला प्रतिसाद देत आहेत। मला असं वाटतं महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी नाही, त्यांना एक आनंद, कारण महिला नेहमीच शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक मोर्चा मीटिंगसाठी सहभागी होत असतात, पण त्यांना विरंगुळ्यासाठी मला असं वाटतं की श्रावणामध्ये प्रत्येक महिलेला काही ना काहीतरी म्हणजे सण साजरे करण्यासाठी त्या उत्सुक असतात आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की इथे आल्यानंतर एक वेगळं त्यांना मनसोक्त नाचता येतं, खेळता येतं आणि त्यामुळे आपण शिवसेनेच्या वतीने अशा प्रकारचे मंगळागौर आयोजित करतो। मला असं वाटतं विधवा असतील, घटस्फोटित असतील, परित्यक्त्या असतील अशा एकल महिलांसाठी महापालिकेच्या माध्यमातून एकल महिला नोंदणीचं कार्यक्रम चालू आहे आणि त्या माध्यमातून शिवसेनेच्या मार्फत देखील आव्हान केलं जाते आणि महिलांनी आपली नोंदणी करून घेतल्यानंतर शासनामार्फत ज्या विविध योजना येतील त्याचा लाभ त्यांना व्हावा यासाठी ह्या सगळ्या नोंदणी मला असं वाटतं प्रत्येक शाखेतून असेल, प्रत्येक नगरसेवकांमार्फत आपण करतोय आणि नक्कीच पुढे भविष्यात त्यांना त्याचा फायदा होणार आहे।